नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबतची संपूर्ण, खरी आणि अधिकृत माहिती सविस्तरपणे समजून घेणार आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात शेतकरी मित्रांमध्ये एकच प्रश्न आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अजून का आला नाही? अनेक शेतकरी आजही गोंधळात आहेत. कारण कुणी वेगवेगळ्या तारखा सांगतंय, कुणी म्हणतं योजना बंद झाली. पण जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही, तर खरी तारीख, खरे कारण आणि तुमचा हप्ता येईल की नाही हे समजणारच नाही. म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा. कारण यात कोणतीही अफवा नाही, तर सरकारी प्रक्रियेनुसार खरी माहिती दिली जाणार आहे. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या मित्रांनो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झालेली नाही. ही योजना सुरू आहे आणि पुढेही सुरूच राहणार आहे. फक्त सध्या हप्त्याच्या वितरणाला तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे विलंब होत आहे. राज्य सरकारकडून यासाठीचा निधी आधीच मंजूर झाला आहे. पण पैसे थेट खात्यावर पाठवण्याआधी लाभार्थी यादीची मोठ्या प्रमाणावर छाननी सुरू आहे. 8वा हप्ता उशिरा येण्यामागचं नेमकं कारण काय? मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही स्वतंत्र योजना नाही. ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेशी पूर्णपणे जोडलेली आहे. म्हणजेच पीएम किसान योजनेचा डेटा, नमो शेतकरी योजनेचा डेटा हे दोन्ही डेटा जुळवून तपासले जात आहेत. याच प्रक्रियेमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना उलटून गेला तरी पैसे आले नाहीत. सध्या सरकार नेमकं काय तपासत आहे? राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून खालील गोष्टींची काटेकोर तपासणी सुरू आहे. शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण आहे का? आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? डीबीटी सुरू आहे का? जमिनीच्या नोंदी लँड सीडिंग पोर्टलवर अपडेट आहेत का? एका कुटुंबातून एकच लाभार्थी आहे का? लाभार्थी इन्कम टॅक्स भरतो का? या सर्व गोष्टी क्लिअर नसतील तर हप्ता अडवला जात आहे. कोणत्या शेतकऱ्यांचा 8वा हप्ता थांबू शकतो? खालील शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यायला हवं. ज्यांची ई-केवायसी पूर्ण नाही, ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक नाही, ज्यांचा डीबीटी बंद आहे, ज्यांच्या जमिनीच्या नोंदी अपडेट नाहीत. एका कुटुंबातून 2 किंवा अधिक लोक लाभ घेत आहेत. जे शेतकरी इन्कम टॅक्स किंवा ITR भरतात. अशा शेतकऱ्यांना या हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकतं असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. लाभार्थी यादीतून कोणाची नावं काढण्यात आली आहेत? सरकारने यावेळी मोठी छाननी केली आहे. एक मृत लाभार्थी, सुमारे 30,000हून अधिक मृत शेतकऱ्यांची नावे यादीतून हटवण्यात आली आहेत. दुसऱ्या एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी, रेशन कार्डनुसार एका कुटुंबातून फक्त एका व्यक्तीला लाभ मिळू शकतो. पती-पत्नी, वडील-मुलगा अशा प्रकरणांमध्ये सुमारे 40,000 नावे कट करण्यात आली आहेत. 3 इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी. जे शेतकरी कर भरतात, ITR दाखल करतात, त्यांना या योजनेतून कायमचं अपात्र ठरवण्यात आलं आहे. मग 8वा हप्ता कोणालाच मिळणार? मित्रांनो, खालील अटी पूर्ण असतील तरच तुम्हाला हप्ता मिळेल. तुमचं नाव पीएम किसान यादीत आहे. तुम्ही इन्कम टॅक्स भरत नाही. कुटुंबातून एकच अर्जदार आहे. ई-केवायसी पूर्ण आहे. आधार बँक लिंक आहे. डीबीटी सुरू आहे. या सर्व अटी पूर्ण असतील तर हप्ता नक्की मिळेल. 8वा हप्ता कधी जमा होणार? महत्त्वाचा प्रश्न. सध्याच्या अधिकृत अपडेटनुसार लाभार्थी यादीची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे. तांत्रिक प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात डीबीटीद्वारे थेट खात्यावर दुपारी 10 ते संध्याकाळी 3 वाजेपर्यंत राज्यातील 900 लाखाहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 8वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. हप्ता सुरक्षित ठेवण्यासाठी आत्ताच काय करा? मित्रांनो, उशीर होण्याचं मुख्य कारण म्हणजे कागदपत्रांची त्रुटी. तुम्ही फक्त 2 कामे नक्की करा. 1. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. 2.
पीएम किसान पोर्टलवर जाऊन ई-केवायसी पूर्ण करा. ही दोन्ही कामे तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरवर 10 ते 15 मिनिटात पूर्ण करू शकता. पुढील काळात अजून कोणते पैसे मिळणार? राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटी रुपयांचं मोठं पॅकेज जाहीर केलं आहे. यामध्ये नमो शेतकरी हप्ता, पीक विमा नुकसान भरपाई, रब्बी अनुदान, पीक विम्याचे पैसे 21 जानेवारीनंतर टप्प्याटप्प्याने जमा होण्याचे संकेत आहेत. शेवटचा सल्ला: सोशल मीडियावर फिरणाऱ्या तारखा, पोस्ट, व्हॉट्सॲप मेसेजवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत अपडेट, फक्त सरकारी प्रक्रिया यावरच विश्वास ठेवा. जर तुमची कागदपत्रे पूर्ण असतील तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नक्कीच मिळेल. मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. पुन्हा भेटूया एका नव्या सरकारी अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.